श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर बघा, आज आहे पौष महिन्याचा रविवार, पहिला रविवार। तर मग मी घरातले सगळे काम वगैरे आवरून घेतले, म्हणजे स्वयंपाक वगैरे करून घेतला, कारण बाबाचा डबा सकाळी द्यावा लागतो। त्यामुळे मग त्यांचा डबा वगैरे करून दिला। इकडे देवपूजा वगैरे केली मी, तर चला तुम्हाला दाखवते। आणि आता आपण करणार आहे पौष महिन्याच्या रविवाराची पूजा, सूर्यदेवाची पूजा। तर व्हिडिओ बघत राहा। तर इकडे बघा, मी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे। तर बघा, इकडे मी आता फरची वगैरे पुसून घेते, कारण की मला याच्यावर काढायची सूर्यदेवाची प्रतिमा, आणि रांगोळी वगैरे काढून घेते। तर बघा, इकडे माझी रांगोळी वगैरे काढून झालेली आहे, आणि आपण आता तिथे वटीचं सामान वगैरे ठेवू। तर पहिले मी वटीचं सामान वगैरे ठेवलं, त्यानंतर मग त्याच्यावर बोर वालाची शेंगा असं सगळं साहित्य वगैरे ठेवून दिलेलं आहे। गाजर, थोडेसे फुलं, तर माझी पूजा वगैरे करून झाल्याच्या नंतर लगेच आरतीची तयारी करते आहे। तर चला, आरती वगैरे करून घेते मी आता। तळहाताचा केला दिवा, पाचबोटाच्या केल्या वाती, वाहिले जग उजटी, रानूबाई तुमचे पती, सेजाच्या जोड्यासाठी, पाठीच्या बंधूसाठी, पोटीच्या पुत्रासाठी, तळहाताचा केला दिवा, पाचबोटाच्या केल्या वाती। तुम्ही बघू शकता, खूप छान अशी माझी पूजा झाली होती। सगळं साहित्य म्हणजे जेवढं भेटलं तेवढं मी ठेवलं होतं, जेवढं माझ्या घरात अवेलेबल होतं तेवढं, कारण की मंडीत जाणं नव्हतं झालं माझं। त्यानंतर इकडे बघा, वस्त्रमाळा वगैरे सगळं केलेलं आहे। मग मी सूर्यदेवाला नैवेद्य वगैरे ठेवला। खूप छान अशी मी पूजा केली होती। तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर बघा, पूजा वगैरे करून झाल्याच्यानंतर लगेच आवांचं दर्शन घेतलं। आणि इकडे बघा, माझी आत्ताच पूजा वगैरे करून झालेली, आणि शिव पण उठलेली। पिल्लू, आता मी आज जय जय बाप्पा केला, तू आली नाही जय जय बाप्पा करायला माझ्यासोबत? हा बेटा, तू आली नाही माझ्यासोबत जय जय बाप्पा करायला? चल आता तू दर्शन घे जय जय बाप्पा, चल चल बेटा। पूजा वगैरे झालेली माझी, आणि त्यानंतर मी लगेच कपडे वगैरे धुवून घेतले, भांडे वगैरे घासून घेतले। आणि इकडे पिल्लू बघा कशी खेळती। तर बोल बेटा, पिल्लू पिल्लू पिल्लू, तूच आहे का ती? तूच दिसती? अरे तूच आहे ना ती? पिल्लू तूच आहे का दुसरं पिल्लू आहे? दुसरी शिवांशी आहे। हो, दुसरी शिवांशी ती आहे, बघ बघ बघ, दुसरी शिवांशी आहे। घे 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 घे। तर हिच्या सकाळपासून मस्त चालू आहे, तिच्यासोबत पण थोडंफार खेळून घेतलं मी। म्हणलं आता जर आज तर भरपूर काम आहे आम्हाला,
तर बघा खालच्या मावशीन त्यावरती शिफ्ट होणार आहे, तर मग त्यांचा सोफा वगैरे बघा वरती त्यांचं सामान वगैरे आणणं चालू आहे. आणि आमचं सामान आता आम्हाला खाली शिफ्ट करणं आहे, कारण की वरती एवढी थंडी ना, खूपच थंडी आहे. थंडीमुळं आम्हाला खाली जायचं आहे. ओके पिल्लू? तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे बघा घरातला पसारा काढायचाच होता, तर आमच्या घरासमोरचा रोड बनवायचा होता, थोडं बाकी होतं. लगेच ते सगळेजण आलेले होते रोडावाले, तर मग तोही घेतला बनायला. आणि इकडे दोघंजणं बघा, यांना ना दुसऱ्या हातचं पटत नाही, त्यामुळे दोघंजणं पण त्यांच्या हाताने साफसफाई करू लागायला लागले होते. असं काही नाही आहे, त्यांना वाटत होतं की जेवढं लवकर होईल तेवढं चांगलं, कारण की आमच्या घरासमोरचा रोड आहे ना किती दिवसाचा राहिला होता तसाच बनवायचा. मग आज तो योग आला होता, तर यांनी दोघांनी लगेच पटकन बनवून घेतला. ते बनवल्याच्या नंतर लगेच आम्ही वरती आलो. वरती आल्याच्यानंतर बघा आम्ही असा पसारा वगैरे काढलेला होता. पहिले मी हा सगळा पसारा वगैरे काढून घेतला होता. रविवार म्हणजे आमचा फेवरेट आहे, कारण हे आमचे मालक आहे ना रविवारी घरी राहते, ते ना आम्हाला मस्तपैकी मदत करू लागते. असं वाटतं की रविवार दररोज यायला पाहिजे. हा की नाही हो? आहे का नाही गो? रविवार बंदच होऊन जायला पाहिजे. का हो? तुमचा रविवार मस्त आवडीचा असेल आहे ना? इतकी मस्त कामं करायला भेटते तुम्हाला रविवारी, किती मस्त आहे. रविवार तर येऊच नाही. आम्हाला वाटतं दररोज रविवार यायला पाहिजे. रविवार म्हणलं तुम्ही घरी म्हणलं की असे काम, तर आताही काढायचं आम्हाला रोजचं. तर आम्ही ते काम वगैरे आवरून मी आज लवकर स्वयंपाक वगैरे बनवून घेतला होता, कारण की आई हे दोघंजणं खूप दमलेले होते, तर त्यामुळे मी लवकर स्वयंपाक वगैरे बनवून घेतला. तर आज त्यांच्यासाठी मी स्पेशल सांगा बरं काय बनवलं असेल तर आज मी त्यांच्यासाठी स्पेशल बनवलं होतं मटर पनीरची भाजी, कोरडी मेथीची भाजी, काकडी, कांदा, आणि घरच्या घरी मी ना रोटी नान बनवली होती. नान रोटी फर्स्ट टाईम ट्राय केली होती, तर सगळ्यांना खूप आवडली बरं. तुम्हाला समोर दाखवतेस मी ते पण. तर बघा असा आहे आजचा मेनू आमचा. तर या मग जेवायला. तर सगळ्यांना एवढं आवडलं होतं ना, खूपच. सगळे खूप हॅप्पी झाले. आणि आमचा आज संडे होता, तर खूप सारे काम करू लागले आम्हाला. चला बाय.